श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी आज्ञा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ मठ साईनगर लोहगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह 3 जुलै ते 9 जुलै या दरम्यान रुजू केला होता. तर बघू शकता तुम्ही या मठामध्ये महिलांचा सहभाग अत्यंत आहे. यावर्षी तर खूपच होता सहभाग. महिला सेवेकरी खूप छान सेवा करतात आणि हा मठ एवढा मोठा प्रशस्त आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा मठ आहे. स्वामींच्या मूर्ती छोटी पण एक आहे, सुंदर अशी पुढे देवाला दर्शन घेण्यासाठी असते आणि पाठीमागे एक मोठी मूर्ती आहे. आणि हा एवढा मोठा मठ आहे. इथे खूप भाविक येतात, बसू पण शकतात खूप सेवेकरी. मठाच्या बाजूलाच मोकळी जागा आहे, तिथे महाप्रसाद वगैरे केला जातो. पारायण समाप्ती झाली 9 तारखेला आणि 10 तारखेला तर गुरुपौर्णिमा उत्सव होता. सेवेकरी महिला खूप छान अशा करत असतात सेवा. समाप्ती वगैरे झाल्यावरती मग फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी. दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांना अभिषेक घालण्यात आला. आमच्या मठाधिपती सौ उषाताई खांदवे ह्या स्तोत्रमंत्र वगैरे म्हणत असतात. पाटील काका, उपाध्ये काका हे पण सेवेकरी खूप चांगले आहेत. पुजारी आहेत आमचे. किती छान प्रशस्त असं मंदिर आहे, सजवलेलं फुलांनी वगैरे. दुपारी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ त्यांनी भजन वगैरे म्हटले. त्या ताई किती छान हार्मोनियम वाजवत आहेत. तालात सुरात सगळ्या महिला भजन करत आहेत, असं छान वाटत होतं. गुरुपौर्णिमा म्हटले की आपल्याला शिष्य गुरूंविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त होत असते, व्यक्तच करावी. जीवनात येऊन एकदा तरी गुरु करावा माणसाने. किती छान सजावट केलेली आहे बघा तुम्ही, फुलांची आकर्षक अशी दिसते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात. गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनच आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. फुलांची आकर्षक सजावट तुम्ही बघू शकता, किती छान केली स्वामींच्या मूर्तीसोबत बाजूला. खरं गुरुपूजन आणि खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. ज्याने गुरु केला त्याला ईश्वराचे दर्शन झाल्यासारखे असते. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत याची आपण कृतज्ञता बाळगावी. म्हणून सगळ्यांनी गुरु करावा. संध्याकाळी सगळेजण असे मठ खूप भरला होता आरती करण्यासाठी. आरतीनंतर महाप्रसाद वगैरे असतो. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले.